आजच्या या विद्यार्थी पालक मेळाव्यास मंचावर उपस्थित असलेले आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत कसेरी सर, त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान ठेवून या कार्यक्रमास उपस्थित असलेले लातूर शहर महानगरपालिकेचे शाळा क्रमांक 5चे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय काळे सर, त्याचबरोबर जवळपास 28 वर्ष आमच्याबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे असे स्नेही, आमचे सर्वांचे आदरस्थान आदरणीय जावेद सर, सन्माननीय पालकवर्ग, या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने, आमच्या संस्थेच्या वतीने आणि इयत्ता 10वी मराठीच्या वर्गाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आज आपल्या या विद्यालयामध्ये इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या वतीने विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. याचं कारण असं आहे की विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा व आपल्या पाल्याची प्रगती समजावी. विद्यार्थी पालक व शिक्षणाचा संवाद व्हावा, आपल्या पाल्याची प्रगती व्हावी. प्रगती कशी आहे या अडचणींना, त्या विद्यार्थ्याला येणाऱ्या शैक्षणिक समस्या हे कशा पद्धतीने सोडवता येईल या उद्देशाने हा मेळाव्याचं आयोजन इयत्ता 10वी मराठीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कारण आपण आपल्या पाल्यावर खूप प्रेम करता, त्याच्या भविष्याचा आपल्याला खूप काळजी आहे. आपण खूप एक जबाबदार पालक आहात, म्हणून वेळ काढून आपण या विद्यार्थी पालक मेळाव्यास आपण उपस्थित आहात. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमास विलंब न लावता पुढच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक आणि रूपरेषा आमच्या शाळेचे सन्माननीय शिक्षक, आमचे स्नेही आदरणीय इयत्ता 10वी वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय अरबा सरांशी मी विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी सादर करा. आदरणीय अरबा सर. आजच्या शिक्षक पालक मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कसेरी सर, प्रमुख पाहुणे काळे सर, जावेद सर व विद्यार्थी व त्यांचे पालक, मी आपल्या सर्वांचा 10वी या वर्गाचा वर्ग शिक्षक म्हणून सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या पालक मेळाव्याचा उद्देश हा फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांसाठी पालक व शिक्षक आयुष्यातील तो दिवा आहे जो त्यांना आयुष्याच्या अंतरात योग्य मार्ग दाखवतो. 10वी हा एक आयुष्यातील पहिला टर्निंग पॉईंट आहे. इथून त्यांना एक मार्ग भेटतो, इथून काय करायचं आहे, पुढं काय, भविष्यात त्यांना काय झेप घ्यायची आहे. तिथून 10वीच्या नंतर त्यांना कळते की बाबा 10वी नंतर आपल्याला कोणते फील्डमध्ये जायचे किंवा काय करायचं. जर ही पहिली चांगल्यारीत्या पास झाली तर पुढचे निर्णय योग्य होतात.
10वी हा एक आयुष्यातील पहिला टर्निंग पॉईंट असतो. जर ही पायरी चांगल्यारीत्या पार पडली तर पुढचे निर्णय योग्य होतात आणि जर हीच पायरी जर चुकली तर त्यांचे पूर्ण निर्णय सुद्धा चुकतात आणि आयुष्याला एक वेगळा वळण येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या रुकिया बेगम हायस्कूल लातूर विद्यालयातील मुलं आता 2-4 महिन्यानंतर लगेच बोर्डाची परीक्षा येणार आहे आणि परीक्षा देणार आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या वर्षी 2023-24 साली सुद्धा जे विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली त्यामध्ये आपला 98% निकाल लागला व विद्यार्थी चांगल्या रीतीने चांगल्या मार्क्सने पास झाले आणि आज ते पुढचे शिक्षण सुद्धा घेत आहेत. एकही विद्यार्थी घरी बसलेला नाहीये, पुढे कंटिन्यू शिक्षण घेतच आहे. यावर्षी सुद्धा आमचा प्रयत्न आहे 100% निकाल लावण्याचा आणि आपल्या पाल्याकडून जो मुलगा आहे असो किंवा मुलगी असो आम्ही तशी तयारी करून घेत आहोत की ज्यामुळे हे विद्यार्थी सुद्धा चांगल्या मार्गाने पास होतील आणि आपल्या आयुष्यात काय ना काय एक गोल अचीव करतील. मी आपल्या पालकांना सांगू इच्छितो की 10वीच्या विद्यार्थ्यांकडे आमच्या सर्व विषय शिक्षकांचा बारकाईने लक्ष आहे. आमच्या सर्व विषयांचा सिलेबस जो आहे जवळपास संपत आलेला आहे. एक पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सिलेबस संपेल आणि नंतर आम्ही या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा ज्याप्रमाणे होते 80 मार्काचे पेपर म्हणा 3-3 तासाचे पेपर असे परीक्षा आम्ही इथं घेतो. पूर्ण तयारी इथं करून घेतो. नंतर फक्त यांची प्रॅक्टिस आम्ही इथं करून घेतो जेणेकरून यांना परीक्षेची माहिती व्हावी, परीक्षा कशी होते, त्याचं वातावरण कसं असतो आणि कशा प्रकारे एक्झाम दिली जावी. आज आपला पालक मेळावा विशेष यासाठीच आहे की पालकांचा व आमच्या शिक्षकांचा प्रयत्न योग्य रीतीने एका परीने चालावा व आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी 100% प्रयत्न करू की ते यशस्वीच व्हावे. तुम्ही पालकांचा प्रतिसाद व सहभाग आमच्यासाठी साथ आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी तयार करणे हा झाला सुद्धा प्रयत्न आणि तुझा सुद्धा प्रयत्न तोच आहे. आजच्या या आपल्या शिक्षक पालक मेळाव्यामध्ये आपण 2 सत्र ठेवलेले आहेत ज्यामध्ये एका सत्रामध्ये आपण विषय शिक्षकांचे मनोगत असतील किंवा पालकांमध्ये जर कोणी सांगू इच्छितो त्यांचे मनोगत असतील व दुसऱ्या सत्रामध्ये एक चर्चा पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चर्चासत्र आपण ठेवलेलं आहे व त्यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होतील व अध्यक्षांचे मनोगत होईल. याप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा पूर्ण प्रस्तावना असेल. जास्त वेळ न घेता मी इथे थांबतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करू. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय मंच यांचं या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत या ठिकाणी होणार आहे. मी सर्वप्रथम मराठी माध्यमाचे वर्गशिक्षक आदरणीय अप्पासरांना अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कसेरी सर हे याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर सरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती करतो. त्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेचे शाळा क्रमांक 5 याचे सन्माननीय मुख्याध्यापक आपले स्नेही आदरणीय श्री काळे सर आपल्या रुगाया बेगम प्राथमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्रीयुत युसुफ सर यांचं सुद्धा स्वागत होईल. मी SM सरांना अशी विनंती करतो की सरांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. पालक सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. मी मंचावर उपस्थित असलेल्या पालकाला सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेचे शिक्षक आदरणीय अप्पासरांना अशी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. आमच्या शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय तारेक सर यांचं सुद्धा स्वागत होईल. मी SM सरांना अशी विनंती करतो की सरांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करा.
जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विद्यार्थी पालक संघ मेळावा, सर आपण सांगतो शिक्षक पालक मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि या पालक मेळाव्यात सर्वांनी आमच्या विनंतीस मान ठेवून त्याचबरोबर आपल्या सर्व दैनंदिन कार्यक्रमामध्ये कामातून वेळ काढून आमच्या या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याची प्रगती कशी आहे त्याच्याशी सुसंवाद साधण्यासाठी शाळेमध्ये आलेले आहेत अशा सर्व पालकांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होणार आहे. तर मी आमच्या सर्व मराठी माध्यमाचे जे विद्यार्थिनी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की आलेल्या सर्व पालकाला आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. संपन्न झाल्यानंतर आपल्या शाळा शिक्षक आता सध्या निवृत्त झालेले आहेत, परंतु ते आमच्या हृदयातून कधीही निवृत्त होणार नाही. आमच्या सर्वांचे आदरस्थान आमचे स्नेही श्रीयुत जावेद सरांना मी अशी विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, त्यांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून त्यांच्या भावी जीवनामध्ये येणाऱ्या चढ उतारांना कशा पद्धतीनं सामोरं जावं आणि कशा समस्या त्यांच्या सोडवाव्यात यासाठी आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय जावेद सर. मराठीमध्ये काही नाही बोला, ठीक आहे, थोडा हिंदी थोडा मराठी दोन मिक्स समज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हा 10वीचा वर्ष तुमच्या लाईफचं टर्निंग पॉईंटचं एक वर्ष आहे. आतापर्यंत तुम्ही पहिली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. हे 10 वर्षाची तुमची परीक्षा आहे. 10 वर्ष तुम्ही काय शिकलं आणि तुम्हाला काय करता येते पुढं, हे तुमचं बेसिक फाउंडेशन आहे. ही परीक्षा आहे. आतापर्यंत 9वी पर्यंत होते, शिक्षक पास करत होते, तुम्हाला लिहिता येईल वाचता येईल तर नाही, शिक्षक पास करत होते. पण आता या वर्षी तसं नाही. 10वीचं वर्ष आता हे पेपर जे तुमचे असतात बोर्डाचे, ते दुसरे शिक्षक तपासत असतात. आतापर्यंत आपल्या शाळेचे शिक्षक तपासत होतो. आता दुसरे शिक्षक तपासले, तुम्हाला तो माहिती नसणार आहे की कोणते शिक्षक आपले उत्तरपत्रिका तपासणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम
आता राहिलेले तुमचे 2-3 महिने जे आहेत, या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं नेमकं? आता आपण पाठांतराकडे लक्ष देत नाही. रोज कमीत कमी एका विषयाचे 2 प्रश्न पाठ करायचे. आपण ठरवायचे एका विषयाचे 2च फक्त, जास्त नाही. 2 प्रश्नांचं पाठांतर करायचं आपल्याला. तर राहिलेले आता तुमचे किती दिवस आहेत? जवळपास आता नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने म्हणजे 90 दिवस हे, आणि ते 30 म्हणजे 100-150 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. 150 सुद्धा नाही, त्यामुळे सुट्ट्या येतात, सण येतं. तर आपण 130 दिवस समजू. 130 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे कमीत कमी आपण 10 जरी धडे धरले तर तुम्हाला 9 विषय आहेत, 9 पुस्तकं आहेत. बीजगणित, भूमिती, तर एका विषयाला आपल्याला किती दिवस येतात त्याचे आपण कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मला वाटतंय एका विषयासाठी आपल्याला 15 ते 17 दिवस येतात, एक पूर्ण विषयासाठी. मग आपण आपला जो वेळ असतो, जो आपल्याला शाळेच्या व्यतिरिक्त, तो वेळ आपण फक्त अभ्यासामध्येच घालवायचा. खेळामध्ये काय नाही. सुट्ट्यामध्ये तुम्ही किती खेळा, तुम्हाला कोण काय म्हणणार नाही. मार्चची परीक्षा संपली की तुम्ही खेळा, बिंदास खेळा. मी तर फक्त आई वडिलांचं सो आहे, पुन्हा बिंदास खेळत जावा. खेळ देखील आवश्यक आहे, परंतु आता तुम्हाला फक्त अभ्यास आवश्यक आहे. तर आपण अभ्यास करणार. किती टक्के मार्क घेणार? 100%. कॉम्पिटिशन चांगल्या गोष्टीचं करायचं असतं. ड्रेस कोण कसे घातले, कोण काही कशी मारते केसाची, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करायला काय उपयोग नाही. आपण कॉम्पिटिशन चांगल्या गोष्टीची, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे आपण ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा अर्थामध्ये रूपांतर करण्यासाठी कसं उपयोग होईल. म्हणजे आपण घेतलेलं ज्ञान त्याच्यापासून आपल्याला पैसे कसे कमवता येतील. आता पैसे कमविणे आणि ज्ञान याचा संबंध कसा आहे? आता आपण सर्वजण बाजारामध्ये जातो, गोळेमध्ये जातो, भाजी घेण्यासाठी जातो, आहे नाही? भाजी घेण्यासाठी गेल्यानंतर आपण काय करतो? दिसेल भाजी घेतो का? नाही घेतो. कसली भाजी घेतो आपण? चांगली भाजी घेतो. तसंच कंपन्या देखील काय करतात की चांगला विद्यार्थी कोण आहे, हुशार विद्यार्थी कोण आहे त्यालाच नोकरी देतात. कुणाचं अक्षर चांगलं आहे त्याला नोकरी दिलं जातं. कुणाचं गणित चांगलं आहे त्याला नोकरी दिली जाते. कोण चांगलं इंग्रजी बोलतो त्याला नोकरी दिली जाते. आपल्याला जर हे येतच नसेल तर आपल्याला कोण नोकरी देईल का? नाही. मग आपल्याला काय करावं? वडापाव विकावं लागेल. आयुष्यभर असं तुम्ही करावं तुम्ही तर नाही. आपल्या या परिसरामध्ये आपण सर्व गोरगरिबाचे लेकर आहोत. आपल्या आई वडिलांनी आपल्याला भरपूर कष्ट करून शिकविलेले आहे. तर आपल्याकडून त्यांच्या काही अपेक्षा आहेत. काय अपेक्षा आहेत आपल्याकडून? की म्हातारपणी आपल्याला चांगल्यापणे सांभाळ करायला पाहिजे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा मला चांगल्या प्रकारे माझा सांभाळ करायला पाहिजे म्हातारपणी. तुम्ही केव्हा त्यांचा सांभाळ करू शकाल? जर तुम्ही सक्षम असाल, 4 पैसे तुम्ही कमी आले तुम्हाला, किंवा चांगली नोकरी लागली तर तुम्ही सांभाळणार ना. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास आवश्यक आहे. चांगले मार्गाने पास होणे आवश्यक आहे. तुमचा अक्षर चांगल्या प्रकारे तुम्ही अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अजून तो वेळ गेलेला नाही. आता काही वेळेस परीक्षेबद्दल सांगतो मी तुम्हाला. उत्तर बरोबर लिहिलेलं असतंय, परंतु ते अक्षर इतकं घाणेरडं असतंय की त्या शिक्षकाला वाचता सुद्धा येत नाही. मग काय असतो? शिक्षक देखील एक मनुष्य आहे, त्याला देखील राग असतो, त्याला देखील टेन्शन असतात. आता समजा 4 मार्काचा प्रश्न असेल आणि तुमचं अक्षर वेडं वाकडं कसं तरी लिहिलेलं, उत्तर तर बरोबर लिहिलेलं आहे, परंतु अक्षर इतकं घाण आहे
खाडाखोड आहे. मग ज्यावेळेस त्याला 4 पैकी 4 मार्क मिळत चांगला अक्षर असेल तर त्यावेळेस तो काय करतो शिक्षक, कसं तरी लिहिलेलं आहे, खाडाखोड जास्त केलेले 4 पैकी 3 मार्क देतो तुम्हाला. उत्तर तर दुसरा विद्यार्थ्यांनी तेच लिहिलेलं असतं, पण त्याचं अक्षर चांगलं असतं, सुटसुटीत असतं, त्या शिक्षकाला वाचता येतंय, तर त्याला 4 पैकी 4. आणि तुम्हाला घाण अक्षर असेल, खाडाखोड केलेली असेल 4 पैकी 3. निबंध लेखन आहे तुम्हाला, नाही की नाही? असं तुम्ही ज्या विद्यार्थ्याला 4 पैकी 4 मिळाले, विद्यार्थी बा किती स्वतःहून बोलायला गेले, तर असे आपण चांगल्या अक्षराकडे लक्ष द्यायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आहेत आपल्याकडून, तर आपण आपले आईवडील आपल्याला चांगला ड्रेस देतात. प्रत्येकाकडे चांगला ड्रेस आहे, चांगले कपडे, चांगले चप्पल आहे, नाही नाही? तुम्ही तुमच्या वडिलांकडे बघा, तशी चप्पल आहे का तुमच्यासारखी, तसे बूट आहेत का तुमच्या वडिलांकडे? नाही. का नाही? त्याच्याकडे जबाबदारी आहे तुमची, तुम्हाला चांगलं शिक्षण देण्याची. हा, मग त्यांची जबाबदारी आहे तर तुमची देखील जबाबदारी आहे ना, की त्यांनी जे आपल्यावर खर्च केलेला आहे त्याची परतफेड करण्याची. तर तुम्ही अभ्यासातून चांगले मार्क मिळवून त्यांची परतफेड करायची आहे. करणार सगळेजण? चांगले मार्क मिळणार? 90% पेक्षा वर किती विद्यार्थी मार्क घेणार सांगा, हात वर करा. बस, दुसऱ्या नको का 90%? जिबेट तेरे को नहीं क्या 90%? हाथ के ऊपर नहीं, खाली घाला. तर चांगले मार्क घ्या, अभ्यास करा. आयुष्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे तुम्हाला, तर कॉम्पिटिशन असल्यामुळं तुम्हाला त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरावं लागेल, 10वी पास व्हावंच लागेल. कारण येणारा जो भविष्य काळ आहे त्या भविष्य काळामध्ये तुम्हाला जर समजा गोलईमध्ये जरी फ्रूटचं गाडं लावायचं असेल तर त्याला लायसन्स पाहिजे. लायसन्स पाहिजे तर त्याला 10वी पास पाहिजे. या गोष्टी पुढे येणार आहेत. आता काय नाही एवढं, पण भविष्यामध्ये जर तुम्हाला या गोष्टीला सामोरं जावं लागत असेल तर मग तुम्हाला आत्ताच 10वी पास व्हायला पाहिजे, चांगल्या मार्गाने पास व्हायला पाहिजे, तर तुम्हाला लायसन्स मिळेल. पास होणार सगळे? अभ्यास करणार? पालक मेळावा, मराठीमध्ये बोलतो, पालक मेळाव्यामध्ये आमचं आतापर्यंत असं अनुभव आलेला आहे की आपले या परिसरामध्ये कष्ट करू लेबरचे विद्यार्थी जास्त करू, तर पालक मेळाव्याला पालकांची हजेरी कमी असते, पालक कमी येतात. पालक केव्हा येतात? 10वीला गेल्यानंतर. मुलगा 10वीला, मुलगी 10वीला गेल्यानंतर शाळेमध्ये येतात आणि विचारतात, सर हमारे बच्चों को पढ़ने लिखने नहीं आ रहा. तो विद्यार्थी 10वीला आल्यानंतर तुम्हाला जाग येते की आपल्या विद्यार्थ्याला काय वाचता लिहिता येत नाही, इंग्रजी लिहिता येत नाही. मग त्यासाठी पालकांनी जागरूक राहायला पाहिजे. पहिलीपासूनच, आता तर पहिले KG हे ते निघाले बालवाडी, पहिलीपासूनच जर आपण आपल्या विद्यार्थ्याचा, आपल्या पालकांचा फॉलोअप घेत राहिलो की काय करताय विद्यार्थी. आता शिकलेले नाही पालक, आता म्हणतात काही पालकांची अशी की सर हम शिके नाही, क्या करना, हमारे समजता नहीं, क्या पढ़ाना हमको घर में. मग त्याला देखील एक उपाय आहे. वह्या असतात, वह्यामध्ये बघायचं तुम्ही या पेजवर काय तुम्ही काळ लिहिलंय का तरी, तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तरी जरी बघितलं तुम्ही रोजच्या रोज 1 पान 2 पान भरलेलं आहे, 3 पान भरलेले आहे, 8 दिवस झाले अजून 3च पान आहे. मग तू काय केलं शाळेमध्ये जाऊन? आपण हे विचारू शकतो ना एवढे. तुम्ही जर शिकलेले जरी नसाल, 3च पान झाले, महिनाभर शाळेत गेलाय तो, 3 पान बाहेर भरले, तू लिहितो का नाही तर सर तुला शिकवत नाही. तुम्ही विचारायला पाहिजे विद्यार्थ्याला, आपल्या मुलांना, मुलींना. जर तुम्ही प्रत्येक दिवशी जर 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, 8 दिवसाआड जरी तुम्ही त्याची वही चेक केली तरी तुमच्या मुलगा काय शिकतोय, काय करतोय हे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल.
जर आपण माहिती घेत राहिली तर विद्यार्थी म्हणतो आहे माझी आई बघते होईल, काहीतरी लिहायला पाहिजे, काहीतरी वाचायला पाहिजे. तर ते सुद्धा तुमच्या धाकामुळे म्हणावा किंवा आई बघते म्हणून म्हणावा तो अभ्यास करू लागेल. विद्यार्थी इथं शाळेमध्ये किती तास असतो? 10ला येतो आणि 4ला जातो. म्हणजे जवळपास 6 तास आमच्याकडे असतो विद्यार्थी आणि अपेक्षा शिक्षकाकडून जास्त असतो. सर स्कूल में शिकाई नहीं इसलिए हमारा बच्चा पढ़ा नहीं. स्कूल में 100 बच्चे रहते, 50 बच्चे रहते, सबको एक एक बच्चे को अलग से नहीं पढ़ा सकते, सबका एक जैसा पढ़ाना रहता है. अब उसमें कुछ बच्चे पढ़ते हैं, कुछ बच्चे नहीं पढ़ते. तो क्यों नहीं पढ़ते? उनको पनिशमेंट भी होती, मारते भी हम. लेकिन घर में भी माहौल ऐसा रखना चाहिए कि बच्चा पढ़ रहा है कि नहीं, ये घर वालों का भी ख्याल रहना चाहिए. उसमें सिर्फ टीचर की जिम्मेदारी नहीं है, ये घर वालों की भी जिम्मेदारी है कि हमारा बच्चा पढ़ रहा है, हमारा बच्चा स्कूल पे जा रहा है कि नहीं जा रहा है, बैग लेके जा रहा है लेकिन स्कूल में पहुंचा है कि नहीं पहुंचा. कभी कभार एक विजिट दे रहे बच्चा कहाँ आया, हमारे स्कूल में आया कि बैठेगा देखे. नहीं तो कुछ बच्चे क्या करते हैं, बैग लेते उधर खेलने का जाते हैं, क्रिकेट खेल लेते. माँ बाप को लगता है हमारा बच्चा स्कूल पे गया. आहे तिथे 2-3 आहेत त्यांना मी मारत आणलं होतं. शिवाय काय असं ना. तर असं घडतंय. शिक्षक कुठपर्यंत शाळेच्या बाहेर तर हुडकत जाऊ शकत नाही ना. त्याने शाळेत आले नाही त्यांच्या वडिलांना आई वडील फोन लावतात. प्रत्येक इथं शिक्षक वगैरे लावतो. 1 दिवस किंवा 2 दिवस शाळेला नाही आला विद्यार्थी, तुमचा मुलगा शाळेला आला नाही म्हणून तो प्रत्येक शिक्षक लावतो फोन. मग आपण विचार करायला पाहिजे आपलं गेलेलं आहे. मग त्याच्याशिवाय वैयक्तिक तुला म्हणत नाही मी, याच्या वडिलांना फोन लावला, सर उन्हें स्कूल को गया ना बोले. तो शोएब का है खिड़की में देखा ऊपर क्रिकेट खेल रहा है. फिर उसके अब्बा को बुलाया मैं, तुम स्कूल में आओ. ठीक है, अब्बा को देख भाग गए. तब से फिर बाद में रेगुलर स्कूल में आते. तो ऐसा भी होता है कि हम सिर्फ टीचर पर सब जिम्मेदारी छोड़ के नहीं चलता, अपनी भी जिम्मेदारी है. बच्चे आप 10वीं के एग्जाम नजदीक आ रहे हैं तो बच्चों को ज्यादा से ज्यादा अभ्यास करने का माहौल घर में भी बनाए. नहीं तो हम टीवी देखते तो अभ्यास करते बैठ, बच्चा अभ्यास नहीं करेगा. तो टीवी बंद करना चाहिए. अगर वो पढ़ाई कर रहे तो टीवी बंद कर दो. स्कूल पे गया तो तुम टीवी देख सकते हैं, सीरियल तुम्हारे जो नहीं देख सकते, लेकिन उसके सामने तुम सीरियल देखेंगे और पढ़ाई करो बोले तो नहीं करते बच्चे पढ़ाई. तर सगळे विद्यार्थ्यांना अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही अभ्यास करा, चांगल्या मार्गाने पास व्हा, आई वडिलांचं नाव लौकिक करा. आणि माझी अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी 90%च्या वर मार्क घ्यायला पाहिजे. हे सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला या ठिकाणी व्यक्त झालं की विद्यार्थ्याला फक्त शाळेत सोडलं की वडिलांची किंवा पालकाची जबाबदारी ही संपलेली नाही. तो मुलगा शाळेमध्ये जातोय, तो काय करतोय, अभ्यास करतोय की नाही करतो, ह्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. फक्त आपण कामाला गेलात आणि मुलगा आपल्या शाळेमध्ये जातोय की नाही हे सुद्धा पाहणं सुद्धा आपलं आपले कर्तव्य आहे. त्याचबरोबर सरांनी खूप चांगली गोष्ट या ठिकाणी म्हटली की मुलगा अभ्यास करत असताना आपण काय करतो हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आपण टीव्हीत बघत बसलेला आहे, मुलगा एका वर्गामध्ये हॉलमध्ये बसलेला आहे, तो अभ्यास करतोय आणखी काय करतोय, ह्या सुद्धा गोष्टीचा आपण वैयक्तिकरित्या त्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्या मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या वृद्धापकाळामध्ये तो तुमचे सावली होणार आहे. तुमच्यासाठी त्या ठिकाणी खूप मोठं काम त्या ठिकाणी होणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं म्हातारपण चांगल्या पद्धतीने जावं, मुलं आपल्या स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी स्वावलंबी व्हावं. हा पाठीमागचा उद्देश हा शिक्षणाचा असतो आणि त्यासाठी आपण सुद्धा जागृत असणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं सरांच्या या मनोगतनामा या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महानगरपालिका शाळा क्रमांक 500
आदरणीय मुख्याध्यापक श्री काळे सरांना मी अशी विनंती करतो की आपण सुद्धा या असताना आपलं मनोगत व्यक्त करा. आता सरांनी कसं विस्ताराचं मार्गदर्शन केलं, बाकीच्यांना काही बोलायला ठेवलंच नाही. कारण सरांनी मुलांना पण व्यवस्थित, मुलांना पण काय करायचं हे आवाहन केलं, पालकांना पण काय करायचं हे आवाहन केलं. त्यासाठी माझे थोडक्यात 2 शब्द मागतो. आजचा कार्यक्रम म्हणजे रुकिया बेगम माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूल लातूर यांचा शिक्षक व पालक मेळावा. या कार्यक्रमाचा उद्देश असा असतो की सरांनी सांगितले की पालक मेळाव्याचा उद्देश असा आहे की शिक्षक आणि पालकांमध्ये बॉन्डिंग असलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांच्या तक्रारी, पालकांनी आपल्या मुलांचे कौशल्य, पालकांनी आपल्या मुलांचे जे विशेष गुण आहेत ते शिक्षकापर्यंत आणले पाहिजे. आणि शिक्षकांना काय अडचण आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि ते पालकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे एकमेकावर आरोप न करता. आणि काय होतं जनरली काय होतं, सध्या आपण आभासी दुनियेत जगत आहोत. आभासी दुनियामध्ये इतका मोठा प्रबंध आहे तर की आपण काय करतोय वास्तविकता कोणाला कळायलाच तयार नाही. मुलं काय करतायत, अभ्यास करतायत, मुलं काय करतायत, कॉलेजला जात आहेत, मुलं काय करतायत, शाळेत जात आहेत. पण शाळेत जाऊन काय करतायत, त्याचा आउटपुट काय आहे हे पालकांनाही समजायला तयार नाही, शिक्षकालाही समजायला तयार नाही. शिक्षक शिकवतो आहे, आज शासन तर असं सांगतं की शिक्षकांनी शिकवलं नाही पाहिजे, शिक्षकांनी फक्त मार्गदर्शन केलं पाहिजे. मुलांनी सर्व कृती करायची, मुलांनी सर्व बघायचंय की बाबा मी शिकत असताना मला काय अडचण आली, मग माझा अडचण सॉल्व्ह करणारा माझा मार्गदर्शक कोण. इव्हन शिक्षक असू शकतो, इव्हन पालक असू शकतो, इव्हन त्रयस्थ व्यक्ती असू शकतो, इव्हन एखादा आपला मित्र असू शकतो. त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. इथं येऊन शिक्षकांनी शिकवावं असा अपेक्षा आता काहीच नाही. कळालं का? जे आपण बालवयात पण आता तुम्ही साधारणतः बघता, तुम्ही तर आता 15, 16, 17 वर्षाचे आहात. 1-2-3 वर्षाच्या मुलाला आपण काय शिकवतो का सर? नाही शिकवत. तो ABCD म्हणायला लागतो. कसं म्हणायला लागतो? त्याचं कारण काय? तो 1-2 म्हणायला लागतो. त्याचं कारण काय? तो पाहतोय, त्या दुनियेत पाहतोय, मोबाईलवरती पाहतोय आणि आणखीन जिथं जिथं बघतोय, ऐकतोय, तो शिकतोय. म्हणजे आपण स्वतः शिकायचंय. मी मुलांना एवढी विनंती करेन की अपेक्षा तुम्ही शिक्षकाकडून, पालकाकडून न करता स्वतः शिकलं पाहिजे. आणि शिकल्याशिवाय तर पर्यायच नाही. मोबाईलचा विषय आला पण मी इतकं सांगेन तुम्हाला, जितकं मोबाईल फायदेशीर आहे तितकं आपल्या जीवनाशी घातक आहे. आज याचे दुष्परिणाम तुम्हाला आज दिसणार नाही. मित्रांनो, दुष्परिणाम जर पाहायचे झाले भविष्यात तुम्ही विचार करा. आज जरी आपण 2-3 तास मोबाईल बघितला डोळे दुखतात, शारीरिक व्याधी होत चालले, मानसिक रुग्ण बनत आहेत. आता आमच्या लहानपणी आम्ही पूर्णपणे मैदानी खेळ खेळायचो. मोबाईल हा प्रकार माहीतच नव्हता. म्हणजे मैदानी असे खेळ खेळायचे की आज तुम्ही खेळू शकत नाही. इतर महिने आता आपल्यापेक्षा सगळे वरिष्ठ आहेत, यांनी तर खूप सारे मैदानी खेळ खेळले. मोबाईलला कसं माहितीच नव्हता. मग आपण काय करतोय, मोबाईलवरती इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक याच्यामध्ये आपण इतकं गुरफटलेलो आहोत की आपल्याला त्यातून बाहेर पडण्यास मिळत नाही. आणि काहीतरी असं पाहतोय सर, इतकं म्हणजे आपण आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना इतकं बसवतो. सरांनी आता सांगितले की आपल्याला 90% किती जणांना मिळणार. खरंच मला एक मुलांचा आत्मविश्वास पाहून आनंद वाटला. पण त्याच्यामध्ये पण काही असं जाणवत होते की बोटवरी करायचं का नाही करायचं, म्हणजे कन्फ्युज मध्ये होते. म्हणजे आपण आपला आत्मविश्वास गमावलो आहोत. असं का होतं की आपण आत्मविश्वास आपला का गमावतो? कारण आपण कुठेतरी कमी पडतोय आणि आपण कुठेतरी एक खोटं बनण्याचा प्रयत्न करतोय. मी याच्यावर मला एक उदाहरण आठवलं सर. 2 व्यक्ती एसटी मध्ये प्रवास करत होते. प्रवास करत असताना एक असं समोरासमोर बसलेले होते. मग एका व्यक्तीने काय केला, 10 मिनिट एसटी थांबली. मग तो एसटी चालू झाल्यानंतर तो पेपरवाल्याला आवाज दिला आणि पेपर घेतला. पेपर घेतल्यानंतर तो दुसरा पाहतच होता त्याच्याकडे. पेपर गाडी एसटी चालू झाली, पेपर घेतला, तो त्याला पैसे दिले, गाडी निघून गेली. मग गाडी निघून गेल्यानंतर मग त्या दुसऱ्या व्यक्तीने त्या पहिल्या व्यक्तीला विचारला, तू असं काय केलं? तू असं काय केला की 10-15 मिनिट गाडी थांबली असताना तू पेपर नाही घेतला. म्हणजे गाडी स्टार्ट झाली त्यावेळेस तू पेपर घेतला. त्यावेळेस त्या व्यक्तीने म्हणला त्याला की माझ्याकडे जो डॉलर होता तो खोटा डॉलर होता आणि नक्कीच मी त्याला दिल्यानंतर तो माझ्या परत मागे येणार नाही, तो काय मी त्याला परत दुसरे पैसे देणार नाही. मग कालांतराने असं झालं की थोड्या वेळानंतर मग तो पेपर घेतलेला व्यक्ती हसायला लागला. स्वतः मनातल्या मनात आपण एक हास्य करतो अशा प्रकारे हसायला लागला. मग परत त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला विचारलं, आता का हसतो? त्याने पण पेपर कागदात दिला. म्हणजे सांगायचा उद्देश असा की आपण एकमेकाला इतकं फसवतो आहोत आणि त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि नक्कीच मी तर म्हणेन सर, एक 9वी-10वी ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस आपलं आयुष्य वादळी वय असतं. ह्या वादळातून बाहेर पडलं पाहिजे. वास्तविकता इतकी मोठी मित्रांनो की आपण काय करतोय, आपण जगतोय काय, आपण करतोय काय, आपल्याला काहीच कळत नाही. त्याच्यातून आम्ही प्रत्येक जण गेलेलो आहोत.
की आपण करतोय काय हे समजतच नाही. तुम्हाला कितीही सांगा, तुम्हाला मारा, शिव्या द्या, रागवा, आई वडील सरांनी सांगितले की फाटक्याचे फुल आई वडील घालतात, पण मुलांना बाबा माझा मुलगा शाळेत जातोय, चांगल्या शाळेत जातोय, इथं माझा मुलगा चांगला राहायला पाहिजे, चांगला ड्रेस घेतात, चांगला चप्पल घेतात, सर्व करतात. पण त्याचा फायदा तुम्ही काय घेताय? तुम्ही कोणत्या दुनियेत जगत आहोत? मी तर मुलांना सांगेन की 8वी 9वी 10वी लाईफचं टर्निंग पॉईंट तर 100% आहेच. कारण तुम्हाला 10वीचं पर्सेंटेज हे तुमच्या आयुष्याचं एक रिपोर्ट कार्ड आहे. मला कुणी आता काल एक आपल्या महाराष्ट्रात एक योजना काढली, मुख्यमंत्री युवा कार्य योजना. त्याच्यामध्ये एक कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला 6 महिन्याचं प्रशिक्षण द्यायचं. त्याच्यामध्ये मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला गेलो होतो सर. आम्ही पहिल्यांदा त्या कॅन्डिडेटचं काय पाहिलं तर 10वीची पर्सेंटेज पाहिजे. बाबा हिची पर्सेंटेज कशी आहे, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता किती आहे, तो कसं मार्क घेतला हे इम्पॉर्टंट नाही, पण 60 आहे, 80 आहे का 90 आहे, म्हणजे तुमचं आयुष्याचं रिपोर्ट काय 10वीचे मार्क आहे. सरांनी सांगितले की 9वी पर्यंत आम्ही पेपर तपासत होतो. चला मित्राचा मुलगा आहे, चला आपल्या ओळखीचा आहे, चला असं आहे, चला हे आहे, मुलगा हुशार आहे, मुलगी हुशार आहे, थोडं आक्षेप करावा, चला मार्क देऊन टाकू. ऍक्टिव्ह आहे, सगळ्या गोष्टीत ऍक्टिव्ह आहे, स्पोर्ट मध्ये ऍक्टिव्ह आहे, पण अभ्यासात कमी, चला मार्क देऊन टाकू. पण तुमचे 10वीचे बोर्डाचे मार्क तपासणारे हा कोणालाच माहित नाही कोण आहे. इव्हन इथल्या शिक्षकांना सुद्धा माहित नाही की कोण तपासणार आहे. त्याच्यामुळं आपण याचा विचारच करायचा नाही. हे मला तर वाटतं सर आपल्या लातूर जिल्ह्याच्या बाहेर जातात वाटतं पेपर, लातूर जिल्ह्याच्या बाहेर पेपर जातात तपासायला. मग त्या लोकांची मेंटॅलिटी काय आहे आपले पेपर तपासण्याच्या बाबतीत? आपले अक्षर चांगले असले पाहिजे, आपले उत्तर काय म्हणतात त्याला आकर्षक आणि समर्पक, म्हणजे जे त्या प्रश्नाशी निगडीत असेल. त्याच्या बाबतीत जास्त बोलणार नाही, कारण तुमचे वर्ग शिक्षक तुमचे मार्गदर्शक, आपण अभ्यास कसा करायचा, त्याचं शेड्यूल काय, आपल्या परीक्षेपर्यंत कसा अभ्यास केला पाहिजे, सर्व तुम्हाला सांगतीलच. पण मी जे तुम्हाला सांगतोय की वाचन पण इतकं महत्वाचं आहे. आजकाल काय झालं, या मोबाईलच्या इतक्या फास्ट दुनियेमध्ये वाचन कमी होत चाललंय. तुमचंच नाही तर आपल्या सर्वांचं सुद्धा वाचन कमी होत चाललंय सर. कारण तुम्हाला माहिती तुम्ही या वयात असताना किती वाचन असायचं, पण आता कोण वाचतंय का? आपल्याला तर असं होतं, आम्ही ऑफिसला असताना, नोकरी जॉब करत असताना की वरिष्ठ अधिकारी मेसेजचा वार्ता फॉरवर्ड करतात, म्हणजे इतकी काही झाली दाखवायची किंवा किती आम्ही काम फास्ट करतोय, किती आम्ही फास्ट काम करतोय, म्हणजे त्या खोलात जायचंच नाही आपल्याला. पण नक्कीच होता होईल तेवढं तुम्ही वास्तविक या वादळी दुनियेतून बाहेर पडा आणि आपल्याला काय करायचंय, आपलं भविष्य काय आहे, आपल्या भविष्यात आपल्याला काय घडायचंय. सरांनी सांगितले की आपण आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, एक संस्कारी मूल बनलं पाहिजे. संस्कारी मूल आता एका म्हणला की वडापाव, सर्व वडापाव खायचे, चुकीची गोष्ट नाही, चुकीची गोष्ट आहे. त्यातून मला एक सांगावं असं वाटतं की तुम्ही गुन्हे क्षेत्रात जा, पण त्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच टॉप राहा. सरांनी सांगितले की जेव्हा तुम्ही आयटी फील्ड मध्ये जाता, आयटी फील्ड मध्ये जात असताना तिथं स्मार्ट मुलं लागतात. आज भीती वाटते लोकांना, आज 15-20 लाख रुपये पेमेंट घेऊन सुद्धा भीतीनं राहता येते. का भीतीनं राहत आहेत? कारण त्यांना वाटतंय की आणि 2 वर्षानं कुठलाही एखादी माझ्यापेक्षा ऍडव्हान्स मुलगा येईल माझी जागा घेईल, आणि तो 5 लाखाला करायला तयार आहे, मग मला माझं ऑफिस का 15 लाख देणार, मला लगेच गेट पाठवून देईल. म्हणजे 15-20 लाख 50 लाख घेणारे लोक सुद्धा भीतीनं जगतात, भीतीनं अपडेट होतात, काय भीतीपोटी ते शिकतात. म्हणजे आपल्याला कुठेतरी भीती निर्माण झाली पाहिजे की मी 10वी गेल्यानंतर, 10वीतून गेल्यानंतर मी जर चांगले मार्क, मला जर चांगले मार्क नाही पडले तर मी काय करू, माझं भविष्य काय. ठीक आहे, तुमची मेंटॅलिटी बनवली वडापाव घ्यायची हरकत नाही, पण तिथं पण तुम्ही चांगलं बनलं पाहिजे आणि वडापाव पण चांगले विकले पाहिजे. तिथून म्हणजे तुम्ही तिथं स्मार्ट बना, कुठलेही काम करा, इव्हन वडापाव विका, काही करा, तुम्ही एखादी बांधकाम करा, पण तिथेही तुमचं स्कॉलर दिसलं पाहिजे. मला अभिमान वाटतो. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो की जेव्हा आपल्याला वाटतंय आपले मित्र असतात, ज्यावेळेस आपण एका दुःखात असतो, ज्यावेळेस आपण एका बॅड पॅच मध्ये असतो, ज्यावेळेस आपण संकटात असतो, आपल्याजवळ कुणी नसतं. आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या आई वडील सोडून आपल्याजवळ कुणी नसतं. त्यावेळेस आपला मित्र येत नाही, त्यावेळेस आपली मैत्रीण येत नाही, त्यावेळेस कुणीही येत नाही. संकट हे आपल्याला झेलावं लागतं. आपले आई वडील सुद्धा फक्त आपल्या भावना समजू शकतात, पण हे आपल्याला झेलावं लागतं. त्यासाठी आपण आपल्या पायावर स्टँड होण्यासाठी आपल्याला पूर्ण परिश्रम करावे लागतात, आणि ते परिश्रम करण्याची जबाबदारी आपलीच आहे. आणि हेच वेळ आहे, ह्याच वेळेस जर तुम्ही 10वी ते 12वी इतकं, तुम्ही 12वी झाल्यानंतर एखादी विषय समजा तुम्ही इंजिनिअरिंगला लागला, तुम्ही तिथे एखादी विषय जाऊ द्या, काय ऍडजस्ट होतं त्या वर्षामध्ये तुम्ही 4-5 वर्षामध्ये कव्हर करू शकता. पण तुम्ही 10वी नापास झाला, तुम्ही 12वी नापास झाला, म्हणजे तुमचं एक रिपोर्ट कार्ड, तुमच्या आयुष्यात जे कार्ड आहे ते सगळं म्हणजे चुकीचं बनतं. मग आपल्या आयुष्यात आपण काहीच करू शकलो नाही. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आज काही नाही. आज ठीक आहे, आजची दुनिया ठीक आहे, पण तुम्ही 10 वर्षाबद्दलची विचार करा. आम्ही 10 वर्षा अगोदरची दुनिया पाहतो की 10 वर्षाच्या अगोदरची दुनिया काय होती. साधारणतः सर मला वाटतं मी 2004-5ला 5-6 12वीला होतो. त्यावेळेस 5-6ला मोबाईल काय होता हे माहित नव्हतं.
आमचा एक मित्र होता, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता, त्याच्याकडे बटनाचा मोबाईल होता. मग तो मला टच करून द्यायचा नाही. मी त्याला काय मला जवळ त्याच्यात व्हायरस असतात म्हणायचं. म्हणजे सांगायचं होतं की आपल्याला व्हायरस काही नसेल माहिती नव्हती. मी 12वीला सायन्स विद्यार्थी असून मला व्हायरस नंतर म्हणलं कुठं काय हाताची जरूर काही. म्हणजे 10 वर्षानंतर इतका काय आपल्याला. मग तुम्ही विचार करा की तुमच्या 10 वर्षानंतर काय काय आपल्याला. मी तर म्हणेन आपल्या भावना सुद्धा आपला मोबाईल समजायला लागेल. आपल्या भावना सुद्धा आपला मोबाईल समजायला लागेल. रोबोट आले. आज 10 माणसाचं काम आज म्हणजे बेकारी तर इतकी वाढली. बेकारीवर पण मला तुम्हाला सांगावं वाटतं. आपण फिरतो, आपण सध्या काही नाही, आपण एवढेच आहोत. म्हणजे आपल्याकडे ध्येय काहीच नाही. फक्त येतो ॲव्हरेज पाठवत आहे, शिकतो आहोत. पण काय झालेलं आहे, रोबोट आलेले आहेत. आणि आता बघा साधारणतः एका शेतामध्ये जर काम करायचं झालं तर 10 दिवस लेबर लागायचे, तिथे एका दिवसात एक ट्रॅक्टर काम करतं. एका ट्रॅक्टरमध्ये 10 दिवसाचं काम होऊन जातं. म्हणजे माणसाचं काम कमी होत झालं. बुद्धिवान लोक इतके तयार झाले की आपले आता रोबोटिक टीचर आले. काही देशामध्ये रोबोटिक टीचर आहे. टीचर गरजच नाही आता. रोबोट नाही काढून थांबवलं काय करणार, टीचरला ₹1,00,000 पगार द्यायची. एक रोबोट एकदा खरेदी केला, त्याच्यात ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं, त्याने शिकवायला चालू. आता आपण मोबाईल मध्ये करतोच ना अभ्यास. आता काही जणांचे ऑनलाईन क्लासेस असतील, करतोच ना आपण अभ्यास, काय करत नाही. ऑनलाईन क्लासेस आले, कोरोनानंतर मोबाईल काय, मोबाईलचे फायदे काय, इलेक्ट्रॉनिक दुनिया किंवा जी मीडिया आहे त्याचे काय फायदे, त्या कोरोनाने आपल्याला खूप पुढे घेऊन गेलं. जे लोकांना व्हीसी माहित नव्हतं, व्हिडिओ कॉन्फरन्स माहित नव्हत्या, त्या कोरोनाने शिकवल्या आणि काळापुढे आपण ते निर्माण केलं. तसंच मित्रांनो खूप सारं काही होत आहे. आपण आपल्याला रमलं पाहिजे, खेळलं पाहिजे. तर म्हणलं सर्व करा तुम्ही, पण तुमचं जे व्हिजन आहे एक व्हिजन ठरवा की मला काय करायचंय, त्या व्हिजननुसार बघा आणि व्हिजन ठरवून आपण काम करूया. कारण जोपर्यंत आपल्याला व्हिजन राहणार नाही, मला एक इंजिनियर बनायचंय, चला त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करायचं झाला, चला मला एक वडापावाला बनवायचंय, मला एक वडापावला बनायचं, मला दुःख नाही, पण नक्कीच मी ते वडापाव बनवत असताना खूप मोठा आहे. काय आपल्याकडे पण असे छोटे छोटे धंदे करणारे असे करोडो रुपये कमवलेले लोक आहेत. असं नाही की एखादी शिक्षकच आहे, एखादी डॉक्टरच आहे, खूप डॉक्टर आहेत आपल्या घरी बसलेले आहेत. कुठतरी एखादी पेशंट येईल वाद करतात. आता आपल्याकडे सध्याचे डॉक्टर सरांचे मित्र आहेत, खासदार होऊन गेले. म्हणजे काय एक ते त्या माणसाची माणूस असं काय वाटतो की मी सरांना आता समजत सगळ्यांचा असं जवळचा माणूस वाटतो. म्हणजे सांगायचं म्हणजे असं की ते पण डॉक्टरच आहेत, तर त्यांची प्रतिमा त्यांनी इतकी जपली, इतकी छान ठेवली आणि इतकं लोकांशी चांगलं बॉन्डिंग केलं, लोकांची इतकी चांगली सेवा केली की त्यांना एक आपल्या देशाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची वेळ आली. म्हणजे सांगायचा उद्देश तुम्ही कुठे जा, चांगलं राहा. मी पालकांना परत एक विनंती करेन, पालकांना एक जबाबदारी टाकेन, मी विनंतीवर जबाबदारी टाकेन की आपलं मूल काय करत आहे. आपलं मूल शाळेत जात आहे, सर म्हणल्यासारखं का शाळेच्या नावावर बाहेर जात आहे, हे लक्ष ठेवणं पूर्णतः जबाबदारी पालकांची आहे. कारण टीचर म्हणून आपण आता मी टीचर म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे वर्षानुवर्ष वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात, पण मी किती जणांना लक्ष ठेवणार. काय शेवटी एक मानसिकता टीचरची पण सॉल्व व्हायला लागते. आज असा विद्यार्थ्याला पुढच्या वर्षी कशा काही विद्यार्थी येणार. म्हणजे पालकांना तसं नाही. पालकांचे 1-2 मुलं असतात, ते पालकांना पूर्णतः लक्ष द्यावं लागतं. पालकांना मूल घडलं पाहिजे पूर्णपणे अपेक्षा असते. पालकांनी पूर्णपणे बघितलं पाहिजे की आपलं मूल शाळेत जातं का, शाळेत होमवर्क होतो का, दिलेला घरी अभ्यास करतं का. आणि तुमचं पूर्णपणे हे शिक्षकांशी असलं पाहिजे. शिक्षकांना तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही शिक्षकांना बोलणार नाही, कम्युनिकेशन करणार नाही, तुमच्या मुलांची वास्तविकता तुम्हाला कळणारच नाही. तुमचं मुलं तुम्हाला कधीच सांगणार नाही की मी असं करतो. काय आता मी माझ्या सगळ्या भावाचं उदाहरण सांगितलं या गोष्टीवर. जेव्हा तो 11वी-12वीला अभ्यास करत होता त्यावेळेस आम्ही आई-वडिलांना सारखं सांगायचं अभ्यास करत नाही. मग तो म्हणायचा आई काही म्हणते रे बस, आई काही म्हणते रे बस. म्हणजे लहानाचा मग लहान खूप केलेला आहे तिला लहान. मग अक्षरशः वास्तविकता अशी झाली तर 12वीला 45% पडली. आता काय करायचं. म्हणजे ज्या वेळोवेळी तुम्ही त्याला लक्ष दिलं नाही, वेळोवेळी लक्ष दिल्यामुळे हे असे परिणाम घडतात. त्यामुळे पालकांना एक परत एकदा विनंती करेन की आपल्या पाल्यावर लक्ष द्या, शिक्षकांशी संवाद करा. आणि नक्कीच मी सर्व इथल्या शिक्षकांना आणि सरांना अभिनंदन करतो की खूप छान सर. म्हणजे जेव्हा मी आल्यानंतर एकदा पाहिलं होतो शाळा की आपल्या कार्यक्रमाच्या व्यापारी फिरत होतो, त्यापेक्षा पण आज एक चांगलं युनिट वाटतं. आणि सरांची चांगली मैत्री झाली. म्हणजे मार्गदर्शक माझ्यापेक्षा वरिष्ठच आहे, मार्गदर्शकच म्हणेन. पण आणि सर पण म्हणजे एकदम जे संस्कारशील जसं म्हणतात आपण, एक संस्कारी व्यक्ती आणि जे मार्गदर्शक कसा असावा. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल मार्गदर्शन घ्यायची वेळ आली, सरांमध्ये इतकं नॉलेज आहे, ते नॉलेज ऑफ पॉवर जे म्हणतात तशा प्रकारे. म्हणजे खूप आपल्याकडे तज्ञ असे टीचर आहेत आणि असं
क्लास येतच आहेत आणि ह्यातून येते, असं नाही की खूप वरिष्ठ आहेत आपल्याकडे, तुम्हाला सांभाळून घेऊ शकतात. असं नाही की आपल्या थोडं फार वगैरे आहेत म्हणून त्यांचा काही फायदा घेतला पाहिजे, पण त्यांच्यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच आपलं भविष्य हे कुणासाठी चालू आहे, तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. आम्ही एक शिक्षक म्हणून आमच्या मुलांच्या भविष्यासाठी, पालक म्हणून तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, आणि तुम्ही तर स्वतः तुमच्या कर्तृत्वाला जबाबदार आहात. तुमचं काही घडलं तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात, टीचर जबाबदार नाही, पालक जबाबदार नाही. तुम्ही काही झाला तर तुमचे कष्ट आहेत, तुम्ही काही नाही झाला तर तुमचा हलगर्जीपणा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं की मला आयुष्यामध्ये काय करायचंय काय नाही. तुमचं विजन असलं पाहिजे. परत एकदा तुमचं विजन ठरवा, छानपैकी कार्य करायला लागा. आणि परत एकदा मी सर तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो. आणि मला बोलवला आणि 2 शब्द बोलण्यासाठी म्हणजे तयार केलं, त्यामुळे मी एकदा धन्यवाद. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. आपल्यासमोर काळे सरांनी अत्यंत मार्मिक आणि सत्यस्थिती जी आहे सर्वांचा अभ्यास करून एक अर्थपूर्ण चांगलं भाषण व्यक्त केलं. आणि या भाषणामध्ये तुम्हा सर्वांची काळजी होती, पालकांना सुद्धा योग्य मार्गदर्शन होतं. आजचा हे कार्यक्रम शिक्षक पालक मेळावा रुख्या बेगम शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी यशस्वी व्हावं म्हणून वर्ग शिक्षक आणि 10वीचे विद्यार्थी प्रयत्नरत होते आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम घडून आलेला आहे. यासाठी म्हणून सय्यद सर, अरबाज सर आणि त्यांचे सोबती शिक्षक यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. आता पालक आणि शिक्षक मेळावा प्रथम सत्राच्या आधी घेण्याचा उद्देश आमचा हे आहे. बघा, तुमचा संसार गोड संसार. आम्ही 30 वर्षापासून या भागामध्ये आहोत. आम्ही जवळपास प्रत्येकाच्या घरी पालक भेट म्हणून जाण्यास योग आलेला आहे. किती कष्टाने तुम्ही स्वतःचे संसार टाकत आहात, करत आहात, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तुमच्या गोड संसाराच्या वेलीवरचे हे उमललेले फुल आहेत तुमचे लेकर. आधी काही प्रकार नाही की 5 लेकर आहेत, 7 लेकर आहेत, 4-5 लेकर आहेत, असं नाही आहे. आपल्याला आता 1-2 लेकर आहेत. आपण कष्ट करतो, घाम गाळतो, रक्ताचं पाणी करतो आणि या आपल्या लेकरासाठी सोयी सवलती इथं निर्माण करतो. परंतु योग्य दिशेनं, योग्य मार्गानं आपले परिश्रम जात आहेत का, केलेल्या कष्टाची चीज होत आहेत का, हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. जसं काबाड कष्ट करून तुम्ही कमाई करता, ते कमाई नोट असतील, नाही वस्तू असतील, आगीमध्ये टाकत नाही, नुकसान करत नाही, तर आपण त्याचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने स्वतःचे लेकरं हे आपण कमवलेल्या कष्टानं त्यांना ज्या वस्तू पुरवलेल्या आहेत त्या आधारे ते विद्यार्थी चीज करत आहेत का, ज्या उद्देशाने घराबाहेर पडत आहेत त्यासाठी ते प्रयत्नरत आहेत का, हे पाहणं सुद्धा पालकांचं महत्वाचं कार्य आहे. लातूरात शिक्षणासाठी जवळपास 1.5 लाख विद्यार्थी इथे येतात. 1.5 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये येतात. कित्येक पालक त्यांची आई असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्या विद्यार्थ्यांसोबत लातूरमध्ये राहतात. आपल्याला तर चांगली सोय झालेली, आपण लातूरचे रहिवासी आहात, बाजूला शाळा आहे, आपला आपला मुलगा मुलगी शाळेला रोज जातो, अभ्यास करतो काय, हे पाहणं गरजेचंच आहे. काळे सरांनी, मोमीन सरांनी याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु मोजका कालावधी उरलेला आहे, मोजकच, बहुत कम वक्त बचे वाला है. जैसा कि मैं बताते चलो, ये सितंबर का महीना, सितंबर के 15 दिन, अक्टूबर का मुकम्मल महीना जो तो 1.5 महीना, अक्टूबर के 26 तारीख से दिवाली की छुट्टियां होते हैं, दिवाली के छुट्टियां होते हैं.
और करीबन 20 एक दिन की छुट्टियां होते हैं। उसके बाद में फिर कॉलेज स्कूल चालू होता है। उसके बाद फॉर्म भरने का प्रोसेस चालू हो जाता है 10वीं का। गौर कर रहे हैं क्या भाई? बात करो फिर तो जो बच्चे तो है तो फॉर्म भरना चालू होता है। मतलब कि देखते देखते 1.5 महीने का कालावधि पकड़ के तुमने समझ लिया कि अपने बच्चे को फॉर्म भरना चालू है। तो ये फॉर्म भरने के वास्ते क्या करना पड़ेगा? अपने को अपने नाम, बच्चे के नाम, उसके डेट ऑफ बर्थ, माँ का नाम तो दुरुस्त करके हमको देना है। जिससे हम फॉर्म भरेंगे। साथ ही साथ दिवाली के 20 से 22 दिन की जो छुट्टियां हैं, तो खासकर आपने एक बच्चे वाले 1.5 महीने की पढ़ाई हमारे टीचर यहाँ पे कराएंगे। आपको क्या करेंगे? अभ्यास यहाँ पे कराएंगे, पढ़ाएंगे। उसके बाद तुम्हारे पास टाइम नहीं है। दिसंबर से प्रैक्टिस एग्जामिनेशन चालू होते हैं। क्या चालू होते हैं? प्रैक्टिस एग्जामिनेशन चालू होते हैं। सिर्फ जब ये वाले पेपर की कमियां कहाँ पे गलत है बच्चे, इसका मार्गदर्शन किया जाता है, पढ़ाते नहीं। तो पढ़ाने का हमारे पास कालावधि कितना है? सिर्फ 1.5 महीना। अब मैं ये सब जो लातूर के पंडरी में जब शिक्षक के पंडरी में जब यहाँ पर आते हैं तो यहाँ की खासियत है लातूर की, मेहनत कराते हैं और उसको मेहनत से हासिल क्या हो रहा है, बच्चे क्या हासिल कर रहे हैं, इसकी भी जांच पड़ताल की जाती है। पढ़ाया उसको हवा में छोड़ दिया, ये मामला नहीं है। तो ये के बाद वो हमारी नहीं, चक्की का पार्ट एक हम है और चक्की का पार्ट तुम है। हमारे दोनों के बीच में जब बच्चा आएगा उसके ऊपर प्रोसेस होना हर हालत में जरूरी है। हमारे को वो दिनों में तुम्हारा सहकार्य, माँ बाप होकर सहकार्य जो चाहिए वो हमारे को मिलना लाजमी है, जरूरी है। 6 घंटे का अरसे में हमारे पास बच्चा रहता है, 6 घंटे में हम पढ़ाते हैं। जितनी मेहनत करने का उतना मेहनत करते हैं। जितनी भी टीचर में खूबियां हैं, काबिलियत है, वो उड़ने की कोशिश करता है बच्चों में तुम्हारे। लेकिन बच्चा घर को जाने के बाद आज का पूरा बैग कोने में फेंक दिया, गाफिल हो गया। माँ बाप उसके ऊपर तवज्जो नहीं है, दूसरे दिन स्कूल को आकर बैग में टांगा के आता है, तो उससे कुछ भी हासिल होने वाला नहीं कुछ मिलने वाला है। आज 9 साल गुजरे, 9वीं तक के स्कूल के हाथों में मार्क्स थे, स्कूल के हाथों में एग्जामिनेशन, होम एग्जामिनेशन जिसे कहते हैं, ठीक तुम्हारे बच्चों में दिए, कामयाबी भी हासिल करे। लेकिन 10वीं का मामला ऐसा है कि घोड़ा और मैदान है, जहां पे खुद को साबित करना लाजमी है, जरूरी है। आज तुमने जो पेपर काला किया है, नीला किया है, वो जांच पड़ताल की जाएगी बारीकी से। अब इसमें पास होना आसान बात है, क्योंकि स्कूल से 20 मार्क मिलते हैं, अपने को लेने का कितने हैं? 15 मार्क। लेकिन 15 मार्क लेके, 20 मार्क लेके, 35 मार्क लेके कुछ भी अहमियत नहीं रही। आज कितने जो कंपटीशन में निकलते हैं ना, 80, 90, 80% भी कम है। इतनी मेहनत बच्चे कर रहे हैं और उनको वो मकामात मिल रहे हैं। अब अपने घरों में जो घर भी है, अपने मेहनत लोग हैं, मेहनत करने वाले, तो अपने घर में 1 या 2 कमरे हैं, तो अपन जहां कहीं पकाना, दूसरे का इंतजाम करते, बच्चों को रोशनी खिड़की के रोज उजाले में इनको पढ़ते बिठाने का है। और बाजू में अपन जो भी है भाजी तरकारी काट रहे हैं या फिर आटा गूंद रहे, तो बाजू में अपने तवा तगारी लेके वहां पे बैठने का है, उनके साथ में अपन में लगे रहने का। तुम्हारा 1 बच्चा है या 2 बच्चे, उसके ऊपर तवज्जो करना तुम्हारा काम है। हमारा काम तो 6 घंटे में हम जांच पड़ताल करेंगे, हम मशीन है, कच्चा भी पक्का भी सभी हमारा काम चलता है। लेकिन तुम्हारा वो इकलौता 1 बच्चा है, तो उसके ऊपर तुम्हारा तवज्जो रहना बहुत जरूरी है। अब बचे वाला जो वक्त को गनीमत समझने का है, जो गुजर गया, यहाँ से बचे वाला एग्जाम तक की जो पीरियड है, गनीमत समझने का और अपने मन में दृढ़ निश्चय करने का, पक्का इरादा करने का कि अपने बच्चों को हमको काबिल बनाना है, मेहनत कराना है, उसके साथ में खुद भी मेहनत करना है। पूरी तवज्जो, पूरी सोच उसके अंदर रहना चाहिए कि जैसा हमारे को किसी चीज की ख्वाहिश होती तो हम दिन रात उसका लफड़ा, हमारे घर वाले जो कमाने वाले उनके पीछे रहते कि हमारा तो नए कपड़े होना, या चप्पल होना, जूते होना, इस तरीके से हमारा दिन और रात बच्चों का ये होना कि बच्चे की पढ़ाई बेहतर होना, बच्चे का ज्यादा से ज्यादा वक्त पढ़ाई में जाना।
यहाँ देखो पढ़ने वाले बच्चे पढ़ते हैं, आज पढ़ते हैं और कल भूल जाते हैं, परसों भूल जाते हैं, लेकिन लिखकर पढ़ने वाला भूलते नहीं। तो जितना लिख के प्रैक्टिस करेंगे बच्चे तो उतना बेहतर होने वाला है। आप मेरे को बताओ कि आप खाली बैठे हैं, आप बोले कि हमारी पढ़ी हो गई, लेकिन ऐसा भी हो सकता है कि 10 पेज आप लिख रहे हैं, तो 10 पेज घंटे 2-1.5 घंटे से मैं 10 पेज लिख रहा हूँ, तो मेहनत करोगे समझ में आता है। तो माँ बाप को ये तो समझ सकता है, हमारे सर 2 सर बताए कि वो बात तुम बच्चे मेहनत कर रहे हो, तुम्हारा अगर पता करने का है तो पढ़े लिखे मौजूद है। तो इस तरीके से जितना बच्चे लिख के पढ़ेंगे उतना जहनों में रहता है, दिमाग में रहता है, याद में रहता है। तो कोशिश ये करो कि ज्यादा से ज्यादा लिखकर कोशिश करो। और इसके वास्ते कॉपियां किताबें कहाँ से लाने के, कहाँ पे लाने की किताबें, तो अपने पुराने कॉपियां जो हम रंग बोल के इस्तेमाल करते थे उसके पेजेस फाड़ो, उसको सुई धागे से बांधो और उसके ऊपर मत प्रैक्टिस करना चालू करो। बड़ी आसानी से तुम 10वीं पास होकर चले जाएंगे, पता भी नहीं चलेगा। और हमारे को वर्षों का तजुर्बा ये है कि हम जब 5 प्रैक्टिस एग्जामिनेशन आप लोगों के लेते हैं, तो छठा पेपर खुद का जब ओरिजिनल एसएससी बोर्ड का पेपर देते हैं, तो आप पेपर दे के आने के बाद यहाँ पे क्या बोलते हैं पता है कि सर हमको तो ऐसा लगा कि नहीं हमने एग्जाम दिए, जैसा ऐसा लग रहा था कि हमेशा जब प्रैक्टिस एग्जामिनेशन लिखते हैं ना यहाँ पे, वैसा हमको लगा इतना ईजी। टेंशन में बच्चे जान देते हैं, खुद करते हैं अब हमारा क्या होगा, हमारी तो पढ़ी नहीं हुआ है, लेकिन बेमालूम तरीके से तुम्हारा काम होकर चल जाता है। 2 बार घर में पैदा हुआ बच्चा कसरत करता है, तार में चलता है या उल्टा लटकता है या कमान बनाता है जिस्म की, क्यों? उसको बचपन से जो आदत लग जाती है। इस तरीके से प्रैक्टिस एग्जामिनेशन में आप लोग इतने बेमालूम तरीके से शामिल होंगे कि आप कब एग्जाम दे रहे हैं और कब पास हो आपको पता भी नहीं चलेगा। लेकिन मेरे को फिक्र उसकी है कि पास होना काफी नहीं, आपके परसेंटेज ज्यादा से ज्यादा चाहिए। अब यहाँ पे हमारे बीच में एक बच्चा मौजूद है जो एक ग्रेड में बहुत अच्छा उसकी हैंडराइटिंग थी, अच्छा पढ़ाई में अच्छा था, लेकिन एग्जाम के दिनों में क्या उससे गलती हो गई, क्या देखा है ये पता नहीं, सिर्फ 40% मिले। मैं कम नहीं समझ रहा हूँ, पास होकर उन्हें आगे गए, पढ़ रहे हो तो 40% का 40% नहीं हो सकता। क्यों नहीं हो सकता? वो वक्त निकल गया। अब तुम्हारे हाथ में जो वक्त है ना, वक्त का सही इस्तेमाल करते हुए ज्यादा से ज्यादा परसेंटेज कैसा मिल सकते हैं इसकी कोशिश करने का। उसका ही भाई यहाँ पे मौजूद है, उन्हें तो उसको गाइडेंस करना होगा, मार्गदर्शन। अरे बाबा मैं ये गलतियां कर रहा हूँ, अब तुम मत करो। तो हमारे को 30 बैच का तजुर्बा है, 30 बैच का तजुर्बा है हमको, तो हमारे को तो तजुर्बा होने के बाद हम तो कितना बताना चाहेंगे आपको कि बाबा ये वक्त को गरीब समझो। बहुत सारे बच्चों के भाई यहाँ पे मौजूद है, वालिद वहाँ पे मौजूद है, वालिदा मौजूद है यहाँ पर। तुमको मैं सबको रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आज से घरों को जाने के बाद पहला इंतजाम करो कि वहाँ पे अपने घर में साफ सुथरा थैला के खिड़की के रोशनी जहाँ पे तुम्हारे घर में आके वहाँ पे इंतजाम करो और बच्चों को इंतजाम करके देने का है। और बाबा यहाँ पे बैठे, उसका बैग अलग से रखो, उसका ये करो। 10वीं के खासकर बच्चे, ये जिंदगी का अहम तरीन साल है तुम्हारा 10वीं साल। इसमें पास हुए तो तुम्हारी जिंदगी कामयाबी की तरफ निकल सकती है, इसमें अटके तो बस खत्म हो गए। जो फेल होने वाले बच्चे हैं ये करीबन 80% बर्बाद होकर चले जाते हैं। 10-20% बच्चे पास होते हैं, फिर बाद 80% फिर काम धंधे को लग जाते हैं। काम धंधा बुरी बात नहीं, लेकिन होशियारी से, जैसा सर ने अभी मार्गदर्शन करे, कोई भी काम बेहतर तरीके से उसके लिए लोग जाते हैं, मांगते हैं, बेहतर चीज मिलकर उनको उसका पता ढूंढते हैं। तो उस तरीके से अपने जिंदगी को कामयाब बनाने के वास्ते आज मैं मेरे क्लास टीचर मेरे टीचरों को बताया कि पालकों को बुलाओ। क्यों बुलाओ? क्यों तो रहने वाला वक्त से पहले अगर उनको इतला देंगे, हम पता करेंगे तो फिक्रमंद वो भी रहेंगे, हमारा साथ उनको मिलता रहेगा, उनका साथ हमको मिलता रहेगा और आपका नौनिहाल जो बच्चा है वो कामयाब रहेगा। हमारी ये ख्वाहिश है और हमारी ये दुआ है कि हमारे जिस भी चीज पे हम मेहनत कर रहे हैं अगर उसको कामयाब मिलते तो हम जैसा कुछ नसीब कोई नहीं। तो आप तमाम को मैं तहे दिल से रिक्वेस्ट करता हूँ कि आप अपने औलाद को यहाँ से आज यहाँ से घर पे जाने के बाद
आज कुछ भी हमारे काले सर ने, हमारे मोमिन सर ने बहुत अच्छा मार्गदर्शन आप तमाम को किए वाला है। तो मैं समझता हूँ प्रोसेस ये करते रहेंगे और इंशाल्लाह आने वाले वक्त में कामयाबी का मामला हमारा होता रहेगा। और इस मौके पे आप तमाम को जो पालक यहाँ पे वक्त में से वक्त निकाल के यहाँ पे पहुँचे और तमाम बच्चे जो उनके काम पे मेरी आवाज़ आई, एक फिक्रमंदी की चिंता जिसको बोलते हैं, जैसे आवाज़ आई तो आपने आपको 10वीं क्लास में बांट लोगे। 10वीं क्लास में आपने आपको क्या करने का, इम्प्रूव करके लेने का है। आज से पढ़ाई चालू, बाकी की चीज़ें बंद। अब दिवाली की छुट्टियों में जाने से पहले आपको होमवर्क भी मिलेगा। दिवाली की छुट्टियों में काम करने को, मेहनत करने को, सवाल जवाब भी, क्वेश्चन भी मिलेंगे। घरों को जाने का वक्त ज़ाया करने का नहीं, वक्त ज़ाया करने का नहीं। अपने हंसी मजाक अब एग्ज़ाम के बाद, मार्च के बाद में अप्रैल, मई, जून और जुलाई में कॉलेज का 3 महीने के प्योर छुट्टियां मिलते हैं 10वीं के बाद। उन छुट्टियों का तो यूटिलाइज एंजॉय करने के लिए करो, लेकिन अभी बिल्कुल वक्त ज़ाया करने का नहीं, ठीक है। तो इसके बाद में बाद दिवाली के हम प्रैक्टिस एग्जामिनेशन के 2 राउंड होने के बाद, प्रैक्टिस एग्जामिनेशन के 2 राउंड होने के बाद आपको फिर से बुलाएंगे। आप आओ, हम आपको पेपर दिखाएंगे, बच्चे वाले मार्क दिखाएंगे और फिर आपने को क्या मेहनत करने का, ऐसा मिलजुल के राय मशवरा करेंगे। सर ने एक बहुत अच्छा इंतजाम करेगा। और बात सर ने जो 200 तरह रखे हैं, क्या हमारी बात तो वन वे हुई, हमने बोले आपने सुने, लेकिन आपको अब बोलने का कि आपकी ख्वाहिश क्या है, आप क्या चाहते हैं हमसे, क्या अपेक्षा है, स्कूल की कुछ कमी है क्या, ये तमाम बात आप बोलो। अब हमारे नवंबर दिवाली के अंदर जो स्कूल शुरू होता है दिवाली के बाद, संडे के दिन भी हम यहाँ पे एक्स्ट्रा पीरियड लेते हैं। हमारे को दिन काफ़ी रहते हैं, संडे के दिन भी करते हैं। तो आप फिक्र से भेजने का काम भी करने का। और घरों को जाने के बाद चाहे वालिद रहो या वालिदा रहो, माँ बाप दोनों में से कोई ना कोई अपने को बांट लो बच्चे, और उसकी मेहनत कैसी हो रही है इसकी कोशिश करते रहो। मैं इस मौके पे 10वीं क्लास टीचर सैयद सर और उनको साथ देने वाले तमाम टीचर को मैं अभिनंदन करना चाहूँगा, मुबारकबाद देना चाहूँगा और उनकी मेहनत को मैं सराहूँगा। ये बहुत अच्छी बात है। इस तरीके से हमारा सही मैसेज इस पालक मेला का माँ बाप तक पहुँचे और बच्चों को तक पहुँचे, हमारी कोशिश थी। मैं समझता हूँ उसमें हमको कामयाबी मिल चुकी है, 100% तो नहीं, लेकिन जितनी हम कोशिश करना चाहें, जितना चाहें उतनी तो हमारी बात आपके दिमाग तक पहुँचे वाली है। और आपका साथ हमारा तो मिलेगा, ये ख्वाहिश करते हुए मैं मेरी बात खत्म करूँगा। शुक्रिया। आपल्या लातूर महानगरपालिकेचे मुख्याध्यापक काळे सरांनी सुद्धा आम्हाला असं मार्गदर्शन केलं। त्यांच्या मनोगतामधून या ठिकाणी व्यक्त होतं, त्याचा सार मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की सरांनी बोलता सांगितलं की वादळी दुनियेतून बाहेर पडून वास्तविक जीवन कशा पद्धतीनं आपण जगावं, त्याबद्दलची अतिशय व्यवस्थित, साध्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं। कारण की आजचा जो शिक्षण आहे गतियुक्त शिक्षण आहे आणि गतियुक्त शिक्षणामध्ये आपल्या स्वतःला गती करावं लागते। आपण स्वतः प्रॅक्टिकल करून ते शिक्षण आत्मसात करावं लागतं। फक्त आपण रात्रंदिवस व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर न राहता फक्त आपण शिक्षणाकडे आपण लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की आपल्या या जीवनामधले अतिशय सर्वात महत्त्वाचे हे क्षण आहे, ज्याला आपण आयुष्यातले टर्निंग पॉईंट म्हणतात। आणि ह्या टर्निंग पॉईंटचं आपण चांगलं जर काम केलं, तुम्ही 1 वर्ष जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर पुढे भावी आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये सॅटिस्फाय होतात। अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन आपण नोकरी करू शकता आणि आपला संसाराचा, आपल्या कुटुंबाचा गाडा आपण चांगल्या पद्धतीने हाकू शकतो। त्या पद्धतीची माहिती सरांनी सांगितली, अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली। आणि त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय जे अध्यक्ष होते शिक्षक पालक मेळाव्याचे, ते आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय कसेरे सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजावं अशा रीतीनं त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे। आपण कसा अभ्यास करायला पाहिजे, कशा अडचणी यायला पाहिजे आणि आपला हा जो रुकायबेगम शाळेमध्ये जे सर्व विषयाचे जे शिक्षक आहेत ते खूप तळमळीने शिकवतात। आपल्याला आपल्या मित्राप्रमाणे आपण इथं राहतात। आपल्याला कधीही कोणत्याही ठिकाणी कसल्याही पद्धतीचे शिक्षणामध्ये अडचण असेल तर ती अडचण निरसन कशा पद्धतीनं होईल आणि त्या मुलाचं कसं समाधान होईल याच्यासाठी तळमळ
इथले शिक्षक करतात आणि मला आपल्याला आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतं काळे सर की आमच्या शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून परीक्षा होतात एका विषयाचे 5-5 राऊंड आम्ही घेतात जवळपास 1.5 ते 2 महिने आपल्या परीक्षा असतात आणि 1.5 ते 2 महिन्यामध्ये जे आपण पेपर सेट करतात किंवा पेपर जे आम्ही बनवितो प्रत्येक विषयांचे 5-5 पेपर होतात राऊंडमध्ये तर त्या विद्यार्थ्याला तो विद्यार्थी नापास होऊ शकत नाही अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिका आम्ही काढतो फक्त केवळ या ठिकाणी महत्वाचा भाग या ठिकाणी की विद्यार्थ्यांनी त्याच्यावर आत्मसात करावा जो पेपर दिलेला आहे तो पेपर योग्य पद्धतीने आपण सोडवावं चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला कसल्याच पद्धतीची अडचण येणार नाही आणि जिथं तुम्हाला अडचण येईल तुम्ही कधीही विचारू शकता कधीही फोन करू शकता अर्धरात्री सुद्धा फक्त तुमच्या अभ्यासाबद्दल आलं लक्षामध्ये तर मला या ठिकाणी सांगायचं आहे आपण हा जो शिक्षक पालक मेळावा ठेवलेला आहे हा संवाद मधून आपण चर्चा करून आपण आपल्या पाल्याची कशी अडचण आपण सोडवता येईल त्याच्यासाठी हा शिबिर म्हणजे हा मेळावा ठेवलेला आहे आणि आपल्याबरोबर आम्ही थोडी 10 मिनिटासाठी चर्चासत्र ठेवणार आहोत ज्या काही पालकांच्या अडचणी असतील कोणत्याही अडचणी शिक्षणाबद्दलच्या असतील ते आपण कशा सोडवता येईल चर्चेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू कोणत्याही पालकाचं काही अडचण असेल तर त्यांनी थोडं सांगितलं तर आणखी बरं होईल आम्हाला विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल हे पण आम्हाला लक्षात येईल कोणी जर पालकाला सांगायची इच्छा असेल तर सांगू शकतो तोपर्यंत आपण चर्चा करत असताना चहा वगैरे घ्या 10 मिनिटांमध्ये आपण चर्चा करू अडचण सोडू पालक थोडं त्यांना समोर बसू द्या आपण पाठीमागे बसा पालक पीछे बैठे वाले कोई नहीं क्या पालक कोई नहीं है पीछे बैठे वाले नहीं है तो बच्चे के बाहर भी बाहर जाओ आणि जाऊ लाईव्ह आहे सर काय पालकाला जर बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता तुम्हाला असेल कोणती अडचण असेल बच्चों को जाने दो पालक को त्या वर्गामध्ये किंवा 10वीच्या वर्गामध्ये तुम्ही कसं काय तुम्हाला उनके भाई नहीं बेटे नहीं जो भी बातचीत करते ना आप लोग मालूम होगा ना कहीं भी कम ज्यादा नहीं पर कोशिश करो आपको जो भी लफ्जों में बोलने आता है कोशिश हम समझ सकते हैं आपकी बात बच्चे पढ़ते बैठते बैठते तो देखेंगे सबको तो पढ़ाई कर रही है सुबह को बच्चे सुबह को पढ़ रहे नहीं पढ़ 7:30 बजे पढ़ते हैं क्या करें उसके बाद तुमने होमवर्क थोड़ा चेक करेगा उनके या कागज चेक करेगा कागज चेक करने पर दिख रही क्या उन्होंने दिख रही पढ़ाई कर रही अब यहाँ से आगे तुम्हारे ज़्यादा तो बच्चों को बहुत हो रही थोड़ा कैसा है थोड़ा तुम्हारे टाइमिंग में से थोड़ा तुम्हारा टाइम बच्चों के थोड़ा सा कैसा है कैसा है ये मतलब 15-20 दिवसानंतर परीक्षा अलीकडे येणार त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ खूप कमी अब राम असला भी ये है सितंबर का महीना अक्टूबर नवंबर दिसंबर महीने के बाद में खाली एग्जाम प्रैक्टिकल एग्जाम रहेंगे साथ साथ डायरेक्ट एग्जाम रहेंगे
वार्षिक परीक्षा रहती है, उसमें बच्चों को क्या मिलता है कि 3 महीने आप जितना हो सके उतना बच्चों को जो है पढ़ने पे टाइम ज़्यादा लगाने खर्च करना। हमारा आपसे एक भी खास करके रिक्वेस्ट ये है कि दूसरे अदर एक्टिविटी आप दूसरे काम कर रहे हो। तो रही बात दूसरे तुम्हारे बात क्या हो रही है, ये भाई लोगों का कुछ काम धंधे में क्या था, आधा घंटा पहले दोस्तों को मत दो, बच्चों थोड़ा बच्चों को एग्जाम तक है, बाद में है ना जिंदगी। हाँ तो अगर छुट्टियाँ ले रहे होंगे, कहाँ जा रहे होंगे, तो बच्चों के साथ लेके मत उनको पढ़ने दो, लगता है जो दिवाली में भी हम देने वाले काम देने वाले थोड़ा चेक करो, काफी क्या है, काफी चेक करो तो थोड़ा उनको लगता है कि आप चलो अपने पेरेंट्स देख रहे हैं, कर रहे हैं, अब आपको थोड़ा साथ देना पड़ेगा। अभी जो हुआ हुआ ठीक है, यहाँ से भी आगे और आपने लाखों की खासियत है, उसको लाखों काट बोलते हैं, दिन भर को मारते बैठते साबर बच्चे, जैसे 3-4 महीने में रात दिन पड़ेगा, ये आपको लाखों की खासियत है। इसके लिए अभी भी कोई बुरा नहीं, अगर मैं कुछ आगे तक नहीं भी कराऊंगा तो यहाँ से आगे करके मुझे जिंदगी में अपने एग्जाम का बेस्ट दे सकता है, कोई बड़ी बात नहीं, तो हमने उससे क्लियर कर क्या इसके लिए तुम्हारा गणित का होता है, इंग्लिश का हुआ, साइंस का हुआ, पूरे जो गणित के विषय है, ये विषय पर अपना क्या पूछो, पूछने से क्या होता है ये थोड़ा अपने को पूरी बेजा जाती है, थोड़ा अपने को पूछते हैं, आपको थोड़ा पढ़ाई करना पड़ेगा, और उसको ऐसा भी रही होगा इतना कैसे रहती है आगे जाने सब अपने बच्चे अपने सेंटर में नहीं आते, अपने शिवाजी स्कूल जाते हैं, विद्यालय स्कूल जाते हैं, सभी स्कूल जाते हैं, 14 डिवाइड होते हैं। ऐसा है कि हमें क्या है कि थोड़ा बच्चे नहीं आते, वो अल्फाबेटिक नंबर आते ये मसला है। और ये आखिरी बैच शायद इंशाल्लाह हो सकती है, उसके बाद फिर सिलेबस है थोड़ा चेंज होने की चांसेस है 99% आया नहीं सर, जो समझ में आ रहा है इसी तरह समझे। फॉर्म भरने से पहले करेक्शन कितना करा के देगा, तुम्हारे नाम एक अपराध और मम्मीचं नाव आपलं आईचं नाव त्यांचं पूर्ण नाव आणि ते बतारे एकदम फिक्स पाहिजे, आता करेक्शन पाहिजे, नंतर बदलत नाही तर मार्क लागले होतात, एकदा सणा झाली मार्क तयार झाला नंतर करणं फार अवघड असतं। आता खास परीक्षण घेऊन घ्या, उसमें क्या होगा, अगर आपके पास जैसा है खास बात है, अब्दुल रहीम लिख देगा, मोहम्मद रहीम लिख देगा, मोहम्मद अफजल, मोहम्मद आरिफ, तो ये अपने इसमें कैसा है मोहम्मद नाम लगाते हैं, कोई अब्दुल लगाते हैं, तो ये नाम हमें अड़चन आती है। कैसा है जो गैर लोग तो रहते उनको मालूम है नाम, अड्नाम और बाप का, लेकिन नाम हम लोग समझते हैं, अब वो आगे सामने के कोई नाम आए उसको एक नाम समझ के बाकी बाप का नाम उड़ाते हैं, जो नाम तो आगे लगा वो उड़ाते, तो ये मसले आते हैं। इसके लिए हमने कहा ये 10वीं के साथ तुम्हारे एग्जाम देने के पहले तुम्हारे नाम का करेक्शन अभी तक ज़्यादा बात नहीं आता, चांस अभी है कैटेगरी चेंज करके नाम क्लियर होना, नाम करेक्शन करके लो तो सीधा नहीं होता आप बोलो तो वही को बोला है। अपने पास में कैसा है ये जुलाई के नीचे तकरीबन 4 से 5 ये केंद्र है, सेंटर है, उसमें ज्ञानेश्वर है, अपने स्कूल है, शिवाजी है, सिद्दीकी है, और ये तक ये जो रोड के इधर के हिस्से में, अब उधर के हिस्से में जैसा कि ज्ञान बाबू स्कूल है, यशवंत है, ऐसे वो पढ़ते हैं इधर के जो बच्चे के हिस्से में, इसके लिए कोई ऐसा बोल नहीं सकते कि ये बच्चा खास यहाँ पे चाहिए। अल्फाबेटिकल नंबर है, ये से लेके Z तक के उनके जो सर नेम वगैरह जो रहता है उसके से वो नंबर रहते हैं। कभी-कभी क्या करते हो कंपटीशन में ये से लेके के तक जो आपके पास रुपए आते तो दूसरे मर्तबा हम क्या करते हो चेंज कर सकते हो, उसका क्लियर हो, इसलिए आप एग्जैक्टली बोलने के उसका नंबर क्या है, ये मसले हैं। कैसा है अब हम जो एग्जाम लेने वाले हैं ये 5 राउंड, ये 5 राउंड में तो सिलसिले देखो चेक करो पढ़ रहा है नहीं पढ़ रहा, उसमें से तकरीबन वो क्वेश्चंस एनालिसिस में आते हैं, हम वही सबसे पेपर कार्ड ऐसा मैं इसलिए बोलना चाह रहा हूँ कि मुझे थोड़ा सा डिस्टर्ब होती है, चलो मेरा बच्चा एग्जाम वाले तो कैसे एग्जाम होते कि क्या होता है, अभी बच्चे मारा ये बैग में पहले से बैठा के बच्चों को, ताकि बच्चों को कैसे मालूम होना कि जो एग्जाम में आप जो बैठते वो एग्जाम कैसे रहते वो टाइप के एग्जाम हम यहाँ तकरीबन 1.5 महीने देते हैं, थोड़ा पर तो कभी भी हमारे बच्चे के अंदर कोई मसला अगर आए पढ़े के अंदर तो कभी भी हमारे टीचर को कर सकते हैं, हमारे क्लास टीचर है उनको बोल सकते हैं, कुछ सब्जेक्ट समझ अपने घर के से अपनी बॉन्डिंग अपने रहना तो हमारा खाली एक इंटेंशन है कि बच्चा अच्छे मार्क लेके पास होना,
इससे बड़ी सर्टिफिकेट हमारे लिए लाइफ में कुछ नहीं है। हम ये समझते एक घंटे लोग कभी कभार ऐसा है हम बच्चों को थोड़ा डांटते करते, इसका पीछे का इंटेंशन नहीं है पढ़ना। कुछ पेरेंट्स को कुछ लगता है कि हमारे बच्चों को बोले हमारे बच्चों को ऐसे नहीं बोला था, अभी नहीं रहा थोड़ा ये भी चीज खास करके मेरे ये जो बाजी है मैं तो बोलना चाहता हूँ थोड़ा हम सख्ती पूरी करते हैं, जरूरी भी है वक्त पे, ठीक है कुछ बोलना नहीं। तो आपका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आपका कीमती वक्त निकाल के सब पूरे काम बंद कर सब खत्म करके यहाँ पे हमारी इस शिक्षक पालक मेला का जो आयोजन यहाँ पे 8वीं 10वीं माह के माध्यम की तरफ से करे थे, आप आए यहाँ पे आपका बहुत बहुत तहे दिल से मैं दिल के हृदय से आपका वेलकम करता हूँ और आपका शुक्रिया अदा करता हूँ। और खास करके हमारे जो आज सर इतना टाइमिंग के महानगर पालिका के मुख्याध्यापक रहने के बावजूद भी सब पूरे काम छोड़ के सर ने हमारे खाली एक फोन पे सर हमारे इस काम को आए, इस प्रोग्राम में आए, उसके लिए मैं सर का तहे दिल से हमारे स्कूल की जानिब से और हमारे कम्युनिटी मीटिंग की जानिब से मैं सर का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और उसके साथ साथ हमारे आज के जो अध्यक्ष हैं हमारे स्कूल के इस पालक मेला के जो अध्यक्ष हैं सम्माननीय मुख्याध्यापक कसेरी सर, इन्होंने भी हमारे लिए इतना टाइम दिया और हमारे साथ ये के साथ उनकी हिम्मत अफजाई आपने बढ़ाए, आपका तहे दिल से मैं मराठी मीडियम की तरफ से बहुत बहुत शुक्रिया अदा करते हुए इस प्रोग्राम का इख्तिताम होता है। आपके